पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आषाढीची वारी आनंद सोहळा, आषाढीची वारी आनंद सोहळा, आषाढीची वारी आनंद सोहळा, भक्ती रूपी मळा फुललेला, आषाढीची वारी आनंद सोहळा। नमस्कार, माझा आवाज येतोय का? नमस्कार। आषाढीची वारी आनंद सोहळा, आषाढीची वारी आनंद सोहळा, भक्ती रूपी मळा फुललेला, आषाढीची वारी आनंद सोहळा, आषाढी कार्तिकी नाही बाचुकत, आषाढी कार्तिकी नाही बाचुकत, देहाला हकत येतो देवा, आषाढीची वारी आनंद सोहळा, आषाढीची वारी आनंद सोहळा, पांडुरंग हारी मुखी तुझे नाम, पांडुरंग हारी मुखी तुझे नाम, सुखी आत्मा राम वारी मुळे, आषाढीची वारी आनंद सोहळा, आषाढीची वारी आनंद सोहळा, ज्ञानोबा तुकाराम वारीचा गजर, ज्ञानोबा तुकाराम वारीचा गजर, भक्तीला हजर तुझ्या पायी, आषाढीची वारी आनंद सोहळा, आषाढीची वारी आनंद सोहळा, देहू आळंदीला संताच्या त्या भेटी, उराउरी गाठी ब्रह्मरस, तुका ज्ञाना भेट वाटेवरी झाली, तुका ज्ञाना भेट वाटेवरी झाली, भक्ती दुनावली मानसांची, आषाढीची वारी आनंद सोहळा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय। माऊली, आज देवशयनी एकादशी,
देवशयनी आषाढी एकादशी, विशेष असं महत्व असलेली ही एकादशी आज आपण अनुभवतो आहोत. पंढरीचा पांडुरंग हा कटेवरी हात ठेवून उभा आहे गेली 28 युगापासून. आज पंढरीमध्ये नयन मनोरम असा सोहळा संपन्न होत आहे. लाखोंची मांदियाळी संत सज्जनांची आणि संतांची आज त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. संसारातील माणसांना जे सुख घरामध्ये मिळत नाही ते सुख वारीमध्ये आपल्याला मिळतं. ते अनुभवल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. आणि म्हणून आजचा अभंग, आजचा निरूपणाचा विषय जो आपण घेतलेला आहे की संतांच्यामुळे आपल्याला कशी भक्ती निर्माण होते. संतांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे, नाहीतर हा पांडुरंग हा विठ्ठल कुणालाच माहीत झालेला नसता. म्हणून आजचा आपण विषय घेतलेला आहे संत भक्तीचे सोपान. संत भक्तीचे सोपान असा विषय घेऊन आजचा आपण जी सेवा मला जी घडते आहे ती मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. तर माऊली, आज आहे देवशयनी एकादशी. तर या एकादशीला, आषाढी एकादशीला देवशयनी असं का म्हणतात, याचं पुराणामध्ये खूप सुंदर विश्लेषण दिलेलं आहे. या काळामध्ये दक्षिणायन ही देवांची रात्र आहे आणि म्हणून आणि उत्तरायण हा त्यांचा दिवस आहे. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते व दक्षिणायनाला प्रारंभ होतो. आणि दक्षिणायनामध्ये भगवंत स्वतः झोपलेले असतात आणि म्हणून त्यावेळी देवांची रात्र सुरू होते. आणि म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. देवांना जाग करण्यासाठी, देवांचा गजर करण्यासाठी, देवांना एकरूपतेनं उठवण्यासाठी, देवाची कृपादृष्टी आपल्यावर वर्षाव करून घेण्यासाठी आपण ह्या एकादशीला आळंदी आणि देहूहून पंढरपूरच्या दिशेनं जातो. हजारो लाखो वारकरी देहभान विसरून या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होतात. खरं पाहिजे आपल्यासारखे संसारी लोक वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगतात. मी माझंच उदाहरण देतो, दुसऱ्याला काही म्हणत नाही. हे मागील महिन्यामध्ये ज्येष्ठ कृष्ण सप्तमी आणि अष्टमी या 2 दिवशी, ज्येष्ठ कृष्ण सप्तमी आणि अष्टमी या 2 दिवशी मी देहू आणि आळंदीला होतो. खरं तिथला तो नयन मनोहर सोहळा पालखी प्रस्थानाचा मी बघितला. याची देही याची डोळा बघितला. पण तिथेच मला आमच्या शाळेतून फोन आले आणि काही जे काम माझं राहिलेलं होतं ते त्यांनी तिथेच विचारलं. आणि त्या बारीमध्ये मी असताना ते जे सर आहेत ते म्हणाले, तुम्ही बाजूला होऊन, तुमचा आवाज येत नाही, बाजूला होऊन या ठिकाणी आम्हाला बोला जरा, तुमचं हे अमुक अमुक काम राहिलेलं आहे. आता त्या ठिकाणी मी पूर्ण त्या बारीमध्ये होतो आणि तिथून मी दर्शनासाठी आता काही फरलांगावर काही जवळ होतो आणि तिथून मी बाजूला झालो असतो तर मला पण ते दर्शन मिळालं असतं का. म्हणून मी म्हटलं हे जे काम आहे ना ते नंतर करू आपण, जे काय होईल ते होईल. पण नंतर मला 3ऱ्या दिवशी शाळेला परत यावंच लागलं. ही जी आपली भौतिकतेच्या मागे असलेलो आपण ना संसारी माणसं आहेत ना, हे काहीतरी कारण सांगतात. जसं मी सांगितलं, आपण कारणामध्ये गुंतून पडतो. पण जे खरे वारकरी आहेत, जे खरे भक्त आहेत भगवंताचे, ते सगळं काही विसरून जातात, सगळं सोडून देतात. संसारातले ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून देतात. काही नाही, फक्त आणि फक्त वारी. अशा पद्धतीनं ते वारीला जातात की ते सगळं स्वतःला विसरून जातात. मग घरची जी पेरणी चालू आहे ती विसरतात, घरच्या काही दुःख आहेत ते विसरतात, घरचे काही स्वतः नसल्यामुळे काही गोष्टी अडतात तेही विसरतात आणि एकरूप होऊन फक्त ज्ञानबा तुकाराम करत ते पंढरपूरच्या दिशेने निघतात. मग संतांची भेट होते, उराउरी ते भेटतात, फुगड्या खेळतात, पावली खेळतात. खूप छान पद्धतीनं ते एकमेकांना आलिंगन देत, भेट देत आणि फुगड्या खेळत आनंद व्यक्त करतात. भारुडातले सोंग करतात,
अतिशय सुंदर असे भारुड आमच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये ते एकरूप होतात, समरूप होतात आणि भगवंताच्या चरणी वेगवेगळ्या प्रकारचे सोंग करतात. स्वतःला देहभान विसरून त्या ठिकाणी ते असतात. कुठल्याही प्रकारचं त्यांच्या मनामध्ये दुश्चित्त नसतं, कुठल्याही प्रकारचं काळही नसतं संसाराचं. ही एकरूपता आपल्यामध्ये कधी येईल? ही एकरूपता आली पाहिजे. हे द्वैत मिटलं पाहिजे, एकत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे, नर नारी हा भेद सुद्धा संपला पाहिजे. आणि म्हणून संत तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर माऊली असो, संत एकनाथ महाराज असो, यांनी वारीला सुरुवात केली आणि त्यांच्या पिढ्यान पिढ्या वारीला सुरुवात केलेली आहे. एकनाथ महाराजांच्या संत भानुदासांनी त्यांचे पणजे यांनी विजापूरहून विठ्ठलाची मूर्त आणली आणि या ठिकाणी आपल्या गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठित केली पंढरपूरला. म्हणजे खरे आद्य प्रवर्तक जे आहेत ते भानुदास महाराज आहेत. कारण भक्तीला इथं ओतप्रोत अशी भक्ती भरलेली असताना विजापूरच्या राजाने पंढरपूरचा तो पांडुरंग आवडला म्हणून घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याची स्थापना केली. पण इथल्या वारकऱ्यांना अजिबात करमेना आणि आमचा पांडुरंग हरवला, आमचं काहीतरी म्हणजे नशीब तसं आहे म्हणून आम्हाला ते मिळालं नाही. आणि अशा पद्धतीने सगळे जे ज्येष्ठ असणारे भानुदास होते त्यांच्याकडे आले आणि आपलं गाऱ्हाणं मांडू लागले की हे भगवंत स्वरूप जे विठ्ठलाची मूर्ती आहे ती विजापूरच्या त्या राजाने घेऊन गेलेला आहे आणि ती मूर्ती तुम्ही परत घेऊन या. आणि भक्तीचा सोपान त्या ठिकाणी कामी आला आणि राजाला दृष्टांतामध्ये जाऊन भगवंतांनी सांगितलं की मला माझा भक्त आलेला त्याच्याबरोबर जाऊ दे. आणि त्या ठिकाणी स्वतः भानुदासांनी पुन्हा ती मूर्ती आणली आणि पुन्हा प्रतिष्ठापना त्याची केली गाभाऱ्यामध्ये. असा हा भगवंत युगानुयुग आमच्या या पंढरपूरला उभा आहे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहतो की त्याचं षोडशोपचारे पूजन जेव्हा होतं, काल रात्री आपण ती पूजा बघितली. बीडच्या एका शेतकऱ्याच्या नवले नावाच्या दाम्पत्याच्या हाताने त्याची पूजा झाली. सरकारकडून झाली असेल पण ती सगळ्यात महत्वाची पूजा ही आहे शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, वारकऱ्याची. कारण त्याच्या हस्ते पूजा करणं, कारण तो मैलोन दुरून आलेला आहे आणि इतक्या दुरून तो आल्यानंतर त्याची जी तळमळ आहे, त्याची जी श्रद्धा आहे, त्याचा जो भाव आहे तो भाव त्याच्या एकरूपतेनं कामीला आला. टीव्हीमध्ये आम्ही बघितलं गेल्या 20 वर्षापासून ते दोघे दाम्पत्य वारी करत होते आणि त्याची खऱ्या अर्थी काल वारी फलद्रूप झाली असं आपण म्हणता येईल आपल्याला. तर नशीब लागतं या भगवंताची षोडशोपचारे पूजा करणं, याला खूप मोठं नशीब लागतं. प्रत्येक वारकऱ्याचं नशीब एक ना एक दिवस फळाला येणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या हातने पूजा होणार आहे. पूजा होत असताना भगवंताच्या तो जो खरं पाहिजे तर माणसं गोऱ्या माणसाला सगळे काही आवडतात, सगळ्यांना आवडतात गोरे माणसं, पण विठ्ठल तर एकदम काळा आहे, एकदम काळा आहे. मग काळा असून सुद्धा तो अतिशय रम्य, अतिशय गोड दिसतो. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून अशा प्रकारचं त्याचं वर्णन केलेलं आहे. षोडशोपचारी पूजा झाल्यानंतर त्याच्या मस्तकी अष्टगंध लावल्यानंतर, बुक्क्याचा टिकला लावल्यानंतर, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्यानंतर त्याचं जे रूप आहे, ज्याचं जे लावण्य आहे, ते लावण्य अप्रतिम असं आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतं. खरं सांगू, हे जे रूप आहे, हे जे लावण्य आहे, याच्याकडे बघतच राहावं असं वाटतं. आणि जो एकरूप झाला ते आपल्या महाराष्ट्रातले संत जे होते त्या संतांनी भगवंताशी वार्तालाप केला. अहो काय भाग्य हो. परभणी जिल्ह्यातले नरसी ब्राह्मणी येथले नामदेव महाराज प्रत्यक्षात भगवंताला बोलत होते हो. अहो काय नशीब आपलं. आणि नामदेव असो की शांतीब्रह्म संत एकनाथ असो, ज्ञानदेव असो की एकनाथ महाराज असो, संत चोखामेळा असो की नरहरी सोनार असो, हे सगळी संतांची मांदी आळी जी आहे ती भगवंताला एक रूपानं पाहत होती. भगवंताच्याकडे अगदी सगळं त्याग करून तिथं जात होती आणि तू माझा आणि मी तुझा एवढंच त्यांना माहित होतं. आणि म्हणून त्यांच्याशी ते वार्तालाप करत होते. नामदेवांनी कित्येकदा भगवंताशी वार्तालाप केल्याचे दाखले
या ठिकाणी आहेत. हे स्वतः नामदेवांनी लिहिलेलं नाही. जनाबाईच्या अभंगामध्ये याचे दाखले तुम्हाला मिळतात की घंटोन घंटी संत नामदेव विठ्ठलाला पांडुरंगाला बोलत होते. हे आपल्याला आजच्या नवीन तरुण पिढीला हे खरं वाटत नाही. विज्ञानाच्या लोकांना हे खरं वाटत नाही की भगवंत बोलत होते. अहो, तुमची एकरूपता तेवढी असू द्या, आजही तुम्हाला तशा पद्धतीचे दृष्टांत मिळतात. पण आपण मात्र सैरभय झालेलो आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी साध्य होत नाही. आपण पाहतो की भगवंताच्या गळ्यामध्ये बाकीच्या तर माळा आहेच, पण तुळशीच्या माळेला विशेष महत्व आहे. काय कारण असेल याचं? तुळशीच्या माळेला विशेष महत्व असण्याचं कारण काय? तर तुळस हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. तुळस हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. तुळशीचं विशेष महत्व पांडुरंगाच्या चरणी आहे, पांडुरंगाच्या गळ्यात आहे, हृदयस्थानी आहे. आणि ही लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे. आणि आपल्याला माहिती आहे पांडुरंगाचं स्वरूप हे विष्णूचं स्वरूप आहे. विष्णूचं स्वरूप असल्यामुळे त्या ठिकाणी पांडुरंग हे विष्णूचे रूप आहे, स्वरूप आहे, हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून हे तुळशीच्या माध्यमातून श्रीहरीच्या चरणी साक्षात लक्ष्मी विराजमान आहे. मग ती पायावर असो की हृदयस्थानी असो. आणि म्हणून तुळशीला विशेष महत्व आहे. आपल्याला हे माहित आहे की वेगवेगळ्या संतांनी पांडुरंगाचं खूप चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे. हो, अभंग म्हटलं की संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण म्हणतो. ओवी म्हटलं की ज्ञानेश्वराची. हे सगळं आपल्याला माहित आहे. आजकाल खूप लोक माझ्यासारखे छाटछूट लोक सुद्धा काय करतात, अभंग लिहितात. कुठली आली त्याच्यामध्ये एकरूपता? कुठे तुम्हाला संसारामध्ये राहून एकरूपता मिळणार आहे? कुठे तुम्हाला भगवंत मिळणार आहे? तुम्ही म्हणाल की तुकाराम महाराजाला नव्हता का संसार? त्यांनी तर व्यापार केला, त्यांनी तर व्याजी व्यवहारीचा धंदा केला, पण ते संसारात असून परार्थी होते. एकरूपता त्यांच्या मनामध्ये होती. अहो, एवढं जर दुःख तुमच्या आमच्या जीवनात आले असते ना, आपण नेस्तनाबूत झालो असतो. तुम्हाला सांगतो मी, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये किती दुःख आले हो. एवढा सुखाचा संसार चालू असताना त्यांचे वडील वारले, त्यांची आई वारली, दुष्काळ पडला खूप मोठा. त्या दुष्काळामध्ये सगळं त्यांचं धनधान्य जे होतं ते त्यांनी वाटून टाकलं लोकांना, कारण लोक मरत होते. मग या संताच्या हृदयामध्ये उमाळा दाटून आला. पत्नी बायको त्यांची नको नको म्हणत असताना त्यांनी सगळं धान्य वाटून टाकलं. जे आपल्याजवळ धान्य होतं ते सगळं वाटून टाकलं. किती मोठी मनाची तयारी, कफोल्लख होऊन बसले. कशामध्ये? त्यांची पहिली पत्नी जी आहे, आधी वहिनी वारली, त्यानंतर पत्नी वारली, तिला दम्याचा रोग होता म्हणून ती पण वारली. दुसरं लग्न झालं, आधीच झालं दुसरं लग्न, आणि त्यानंतर त्यांना लेकरं बाळा मुलं बाळा झाली. पण हा माणूस मात्र देही असून विदेही अवस्थेमध्ये होता. भंडाऱ्या माळावर जायचा, त्या ठिकाणी विना हातामध्ये घ्यायचा, चिपळे हातामध्ये घ्यायचा आणि फक्त पांडुरंगाचं स्मरण करत बसायचा. संसाराची अजिबात चिंता नाही. आम्हाला किती संसाराची चिंता असते. सारखं धनाच्या मागं आम्ही असतो, सारखं पैशाच्या मागं आम्ही पाहत. मी गाडी घोडी प्लॉट जे जे आहे ते माणसाच्या संसारी माणसाच्या जीवनामध्ये असतं आणि माणूस सतत त्याचं चिंतन करत असतो. मला आज जर 100 रुपये मिळाले तर त्याचे 150 कसे होतील, 200 कसे होतील. 1,00,000 रुपये जर मिळाले तर त्याचे 1,50,000 कसे होतील. एक प्लॉट झाला त्याचे 2 प्लॉट कसे होतील. या सगळ्या विवंचनेमध्ये आम्ही असतो आणि म्हणून आम्हाला भगवंत कधीच भेटत नाही. लक्षात ठेवा. एवढंच कशाला आम्ही सैरभैर असतो. संसारी माणसं सैरभैर असतात. पूजा करताना सुद्धा जर गॅसवरचं दूध उतू गेलं तर आम्ही ते म्हणतो दूध उतू गेलंय. ही जी म्हणजे आपली जी भाव एकत्व होत नाही, हृदय एका ठिकाणी राहत नाही, मन एका ठिकाणी राहत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही. याचं कारण आहे आम्ही संसारामध्ये लिप्त आहोत. तुकाराम महाराज संसारी असून सुद्धा विरक्त होते. हे जमलं पाहिजे. फार अवघड गोष्ट आहे. किती शिव्या दिल्या आवलीनं त्यांना, त्यांच्या पांडुरंगाला. काळ्या काळ्या मुर्द्यात मड बसलं. कितीतरी शिव्या दिल्या आवलीनं. पण जेव्हा ती भंडाऱ्यावर निघाली, किती सुंदर दृष्टांत आहे तो जर बघितला आपण, तो जर ऐकला तर डोळ्यातून घळघळा अश्रू निर्माण होते. ज्याने आयुष्यभर शिव्या दिल्या त्या आवलीला साक्षात भगवंताला भेट दिली हो. आम्ही पूर्ण आयुष्य घालतो, हरिपाठ करतो, कीर्तनाला जातो, भजनाला जातो, सगळीकडे जातो, पण आम्हाला कधी देव दिसत नाही.
आम्हाला कधी देवाचं दृष्टांत सुद्धा होत नाही. त्याचं कारण आहे, आमचं लक्ष सैरभैर झालेलं असतं. इकडे जर कीर्तन चालू आहे आणि तिकडे जर खमंग कसं असतं वास आला तर आमचं सगळं लक्ष तिकडे जातं. किंवा कुणाचा जर फोन आला आणि ते जर पैसा देणार असेल तर आमचं सगळं लक्ष तिकडे जातं. काहीतरी असतं आणि म्हणून आम्ही एकत्व आमचं मन राहत नाही, चित्त राहत नाही. तुकाराम महाराजांना ह्या सगळ्या विवंचना नव्हत्या. कारण ते जेव्हा भंडारा माळ्यावर जात होते तेव्हा देव आणि ते फक्त एवढंच त्यांना माहित होतं, बाकी काय माहित नव्हतं. माझ्या पोराला कपडे आहेत का नाही, त्याच्या पोटामध्ये अन्न आहे का नाही, माझ्या घरची चूल पेटली का नाही, याची कशाची चिंता तुकाराम महाराजांना नव्हती. आणि म्हणून इतके सुंदर अभंग ते लिहू शकले. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग हा सर्वश्रेष्ठ. सगळ्या गावागावामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग गायले जातात. त्याच्यावर हरिचिंतन होतं, हरिकीर्तन होतं. ज्ञानेश्वराच्या ओवीवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा निरूपण होतात, प्रवचन होतात, कीर्तन होतात. ज्ञानदेवांच्या ओवींचे दाखले दिले जातात. ज्ञानदेव तर 21 वर्षाचे असताना त्यांनी समाधी घेतली. 16व्या वर्षी नेवास्याला त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अहो कुठून आलो ज्ञानेश्वर? किती त्रास दिला लोकांनी त्यांना. आम्ही लोक संतांना त्रास देणारे अतिशय नतद्रष्ट लोक आहेत. त्या काळात तर होतेच होते. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा आमच्या सेलूला जे बाबासाहेब महाराज आहेत त्यांना सुद्धा खूप त्रास तिथल्या स्थानिक लोकांनी दिला. हे आमचं अलीकडचं आत्ताच हे आहे. लोक संतांना त्रास देतात, संत तरीही त्याचा उच्चार कुठं करत नाही. ज्ञानेश्वर माऊलींना प्रचंड त्रास झाला. बरं तो नेमत्या वयात झाला का, जाणत्या वयात झाला का? जाणत्या वयात झाला नाही. अगदी 4-5 वर्षाचे 7 वर्षाचे असताना त्यांनी लोकांनी त्यांना धुतकारलं, फटकारलं, मारलं, ढकलून दिलं. भिक्षा वाढली नाही. कारण त्यांचे आई वडील इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांना जी शिक्षा दिलेली होती त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचा देह अर्पण केलेला. खरं पाहिलं तर किती दुःख होतं. ज्ञानदेवांचं किती दुःख होतं. हे निवृत्तीनाथांचं, ज्ञानदेवांचं, सोपाननाथांचं आणि मुक्ताबाईचं 2 अगदी 3 वर्षाची होती, 2-3 वर्षाची. किती तिच्यामध्ये खरपायचं नैराश्य यायला पाहिजे. माझी आई दिसत नाही, माझे बाबा दिसत नाही. लोकांनी तरी धुतकारलं. लोकांनी त्यांना भिक्षा नाही म्हणले. आळंदीच्या लोकांनी आज पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत, पूर्ण विश्व त्यांच्या ओव्या गातं. पण हीच महाराष्ट्रातल्या लोकांना किंमत कळली नाही चांगल्या लोकांची. आजही तेच आहे. तुमच्या आमच्या भोवती आजही तेच आहे. चांगल्या लोकांची किंमत माणसाला नाही आहे. नको त्या लोकांची आपण किंमत करतो आणि तो मेल्यानंतर मात्र त्याची गोडवे गातो. मेल्यानंतर लोक त्याची जी हे आहे आरती जी आहे किंवा त्याची प्रेतयात्रा भजन कीर्तन करत नेतात. पण अक्षरशः तो जेव्हा होता त्याच्या शेजारने त्याच्याशी भांडणे केले, त्या शेजारने त्याच्याशी नको त्या गोष्टी त्याला नावपुटं ठेवले. हे आजही चालू आहे. त्या काळातही होते. त्या काळात विद्वज्जन होते. त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. पण अहमहिका होती. मी पुढे आहे, मी ज्ञानी आहे, मी मोठा आहे, अशा प्रकारचं ज्ञान हे सगळीकडे प्रस्फुरित झालेलं होतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना त्रास झाला. पण मला सांगा, ओम नमोजी अद्यापासून ते पसायदानाच्या शेवटच्या ओवीपर्यंत, सुखी झाला म्हणण्यापर्यंत कुठं त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केलाय मला सांगा तुम्ही? कुठे केला? तर पाहते हे मनामध्ये राहतं. अहो एखाद्यानं शिवी दिली तर आपल्या मनामध्ये राहते. आपण दिवसभर त्याचं चिंतन करत राहतो. दुसऱ्या दिवशी तो भेटला की त्याला सुद्धा आपण शिवी देतो. इतकी माणसाची बुद्धी सुमार अशी बुद्धी आपली. आपण माफ करू शकत नाही. अहंकार कुठतरी आपल्या मनामध्ये आहे आणि म्हणून तो अहंकार आपल्याला हे करतो. तो असं मला म्हणाला, ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये यत्किंचितही अहंकार नव्हता. आम्हाला हे माहित आहे की जेव्हा त्यांना धुतकारलं, फटकारलं, ढकलून दिलं, त्यांची ती जी भिक्षा दोघं तिघांनी वाढली होती ती सुद्धा सांडून गेली. अशा ज्ञानेश्वर माऊलींना एक चकार शब्द त्याच्यामध्ये लिहिला नाही. उलट काय म्हणाले ते, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. अहो किती मोठी उदात्तता आहे ही. फक्त ज्ञानी माणसाला, संत माणसाला, संत श्रेष्ठांना जमू शकते. तुमच्या आमच्यासारख्या माणसाला नाही जमत. हे सगळ्यांनी, या सगळ्या संतांनी
आम्हाला भक्तीचे धडे दिलेत, पण आम्ही अजूनही शिकत नाही. जे खळांची व्यंकटी सांडव म्हणजे काय, तर दुष्ट भावना ज्या लोकांच्या मनामध्ये आहेत ते लोक संपून जावत असं ज्ञानेश्वर माऊली कधीच म्हणाले नाही. जे खळांची व्यंकटी सांडव, त्याच्या मनातला जो मळ आहे, त्याच्या मनातलं जे वाईट आहे ते सांडून जावं, संपून जावं. जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव. त्या माणसाच्या मनामध्ये सत्कर्माविषयी प्रेम निर्माण व्हावं. भूता परस्परे जडो मैत्र जीवांची, काहीही सांगितले नाही. सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्या सजीवांच्या एकमेकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, मैत्र निर्माण व्हावं. मैत्री म्हटली की त्या ठिकाणचा दुजाभाव संपला, मैत्री म्हटली की त्या ठिकाणची दुश्मनी संपली. अशा प्रकारचे सुंदर असं केव्हा होऊया ज्ञानेश्वर माऊलींनी केले. आम्हाला त्यांनी भक्तीचे खरं मार्ग दाखवलेले आहे. कुठे जा, संसारातून निवृत्त होऊ नका, संसार सोडून देऊ नका, ठाईच बसून करा एक चित्त, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचं सुख काय आहे, किती सुंदर आहे की पंढरीचा वास धन्य तोची प्राणी, अमृताची वाणी दिव्य देह, आणि मूढ मतिहीन दृष्ट अविचारी ते होती पंढरी दयारूप. पंढरपूरला जा हो, अहो पंढरपूरला तर आम्ही कितीदा तरी जातो, बसनं जातो, जीप स्वतःची करून जातो, गाडी करून जातो, पण पायीवारी अजून केली नाही, पायीवारी करत नाही. कारण आम्हाला 1772 आम्ही त्याला कारण सांगतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी सांगितलं की मूढ मतिहीन दृष्ट अविचारी, कोणीही असू द्या, कोणीही दृष्ट असू द्या, खूप अविचारी असू द्या, मूढ असू द्या, मतिहीन म्हणजे बुद्धिहीन असू द्या, या सगळ्यांचं काय होते, ते होती पंढरी दयारूप. ते सगळे काय होतात, पंढरीला गेल्यानंतर दयारूप होतात. भूता परस्परे जडो मैत्री जीवांची, काय वेगळं सांगितलं. तुकाराम महाराजांनी जे सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं ते तुकाराम महाराजांनी सांगितलं, तेच शांती ब्रह्मांनी सांगितलं, तेच चोखामेळांनी सांगितलं, तेच कान्होपात्रांनी सांगितलं. बघा लक्षात घ्या, जनाबाईंनी तेच सांगितलं. अहो जनाबाईंची तर किती मोठी महती आहे हो, किती यांची गोष्टी रूपानं सांगावं. हे सगळं ह्या गोष्टी नाही आहेत, हे दाखले आहेत याचे. कारण कोणीही तशा पद्धतीचं लिहित नाही. प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या प्रकारचे निरूपण केलेले आहेत, अभंगातून सांगितलेलं आहे सगळं हे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की काय म्हणतात ते पुढे, तुकाराम महाराज म्हणतात की संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. आमच्या गावामध्ये आहे का, संतांच्या गावामध्ये ज्या ठिकाणी सात्विक लोक राहतात, ज्या ठिकाणी संत राहतात, जे परार्थी आहेत, जे भगवंत स्वरूपाला चिटकलेले आहेत, जे एकरूप झालेले आहेत, त्या गावामध्ये प्रेमाचा सुकाळ आहे. सांगा ना मला, ज्ञानेश्वर माऊलीच्या तिथे काय नव्हतं. एवढे छोटे छोटे मुलं, जेव्हा त्यांना मौंजी बंधनाचा अधिकार लोकांनी, तिथल्या स्थानिक ज्येष्ठ मंडळींनी नाकारला, तेव्हा ते पंढरपूर याच्याहून आळंदीहून पैठणला आले. कारण पैठणचे जे त्या तत्कालीन जे ब्रह्मवृंद होता तो अतिशय श्रेष्ठ असा ब्रह्मवृंद होता. आणि त्यांनी तिथे जाऊन आपलं म्हणणं मांडलं की अशा पद्धतीनं आमच्या आईवडिलांनी आधी, माझ्या वडिलांनी आधी काय घेतलाय, संन्यास घेतला, आणि नंतर पुन्हा संसारामध्ये देवाच्या आज्ञेवरून ते आले, आणि नंतर आम्ही जन्माला आलेलो आहोत, आम्हाला मौंजी बंधनाचा अधिकार द्या. अगदी 7-8 वर्षाची निवृत्तीनाथ, ज्ञानदेव त्याच्यापेक्षा लहान, सोपान त्याच्यापेक्षा लहान, मुक्ताबाई त्याच्यापेक्षा लहान, हात जोडून उभे आहेत ब्रह्मबंधांच्या पुढे, आणि ते मौंजी बंधनाचा अधिकार आम्हाला द्या म्हणून विनवणी करतायत. त्यांनी सगळे साईशास्त्र काढले, 18 पुराण काढले, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी पाहिलं की अशा पद्धतीचं संन्यासाच्या मुलांना पुन्हा बंधबंध म्हणजे होता येतं का. कारण
मौंजी बंधन झाल्यानंतर खऱ्या अर्थी ते द्विज होतात. ते होता येतं का? तर त्यांना कुठेही तशा पद्धतीच्या 18 पुराणामध्ये ते लिहिलेलं नव्हतं. लिहिलेलं होतं, पण ते त्या तत्कालीन त्या ब्रह्मबंधना ते लक्षात आलं नाही आणि त्यांनी त्यांचा मौंजी बंधनाचा अधिकार डावलला. आणि मग चमत्कार त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला, दाखवला. रेड्याला बोलावून घेतलं. एक रेडा चाललेला होता, त्या रेड्याला बोलावून घेतलं, सांगितलं आणि तिथल्या तत्कालीन ब्रह्मवृंदाने सांगितलं की याच्या मुखी तू काही बोलून दाखव आम्हाला, तेव्हा आम्ही तुझं श्रेष्ठत्व मान्य करू. आणि खरं सांगतो की त्याच्या पाठीहून हात फिरवला. किती 8 वर्ष 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या लेकरानं हो. आणि त्याच्या जिभेवर सुचिरभूत असं स्वतःच्या हाताचं पाणी त्यांनी तिथे टाकलं. आणि खरं सांगतो की रेडामुखी वेद बोलू लागला. अहो, सगळे लोक चकित झाले, आश्चर्यचकित झाले. विज्ञानाचे अभ्यासक मानत नाही की रेडा कुठं वेद बोलतो का? अहो, असं काही नाही. भगवंताची कृपा झाल्यानंतर ना लाकडाला, वाळल्या लाकडाला सुद्धा पल्लव फुटतात. बुद्धीची एकरूपता पाहिजे, मनाची एकरूपता पाहिजे, तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आम्ही फक्त तर्क वितर्क केलं ना, तुमच्या हाती काही लागणार नाही. आम्ही तेच करत बसतो. आमचं ज्ञान जे आहे ते आम्हाला जगाला दाखवायचं असतं आणि म्हणून आम्ही तर्क वितर्क करत बसतो आणि त्यावेळी आमचं सगळं संपून जातं. आपण हे सगळे दाखले आम्हाला माहित आहेत, आपल्याला माहित आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी त्या रेड्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि तो रेडा अतिशय सुंदर असे भाष्य करून आला संस्कृत मधून. काय म्हणता हो, कुठे तुमचं विज्ञान आहे? ज्या ठिकाणी विज्ञान थांबतं त्या ठिकाणाहून अध्यात्म सुरू होतं. लक्षात घ्या, अध्यात्माचा अंत बघू नका. विश्वास पाहिजे फक्त. लोकांनी ज्ञानेश्वरांना डोकावर घेऊन मिरवणूक काढली हो, हे चमत्कार दाखवल्यानंतर. कारण आजही आपण पाहतो चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. इतकंच नाही, आम्ही एवढे कफलत आहोत की आम्हाला ते स्वरूप त्याच्या जिवंतपणे लक्षात येत नाही हो. आणि मेल्यानंतर त्यांनी समाधी घेतल्यानंतर आमच्या ते लक्षात येतं. कितीतरी वर्ष समाधी घेतल्यानंतर 21व्या वर्षी समाधी घेतली ज्ञानदेवांनी आणि कितीतरी वर्ष लोकांना विसर पडून गेला की कोणीतरी ज्ञानदेव नावाचा संत आमच्या या आळंदीमध्ये राहत होता, कुठेही माहित नाही. आणि मग लोकांना विसर पडला, पण ज्ञानेश्वरी ही द्यायची होती सगळ्या समाजासाठी. आणि म्हणून पैठणच्या एकनाथांना 15व्या शतकामध्ये दृष्टांत झाला. आणि माझ्या या ठिकाणी पिंपळाची काय झालेली आहे, मुळी अडकलेली आहे आणि ती काढण्यासाठी तू इथे ये, अशा पद्धतीचा दृष्टांत झाल्यानंतर खडबडून शांती ब्रह्म जागे झाले. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी उठले की लगेच आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर त्यांनी ती जागा शोधण्याचा प्रयत्न केला. प्रचंड जंगल वाढलेलं होतं, झाडं वाढलेले होते, कुठेही ज्ञानेश्वर माऊली कुठे आहे ते लक्षात येईना. पण तो योग्य माणूस आणि शांती ब्रह्मांनी ते दिवस रात्र अथक प्रयत्न करून शोधलं. आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की ह्याच ठिकाणी, कारण त्या ठिकाणाहून नाद ब्रह्म येत होता, साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा आवाज येत होता भगवंताच्या स्वरूपाचा. आणि मग त्यांनी ते खोदल्यानंतर एकटेच फक्त शांतीब्रह्म एकनाथ त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी समयी, जळती समयी चालू होती, सुरू होती आणि साक्षात परब्रह्म्याचं स्वरूप त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपामध्ये प्रगट झालं. ज्ञानेश्वर माऊली तिथं होते, दोघांचा वार्तालाप झाला, कोणीही तिथं तिसरं नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं की ही जी ज्ञानेश्वरी आहे ती तू घेऊन जा आणि हिचं शुद्ध रूप कर आणि लोकांना ती समर्पित कर. किती संकेत आहे, नाही तर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायलाच मिळाली नसती. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी ती जी साधक संजीवनी आहे ती एकनाथ महाराजांच्या हातामध्ये दिली. एकनाथ महाराज परत आले आणि त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी नंतर स्वतःच्या उभ्या कोणीही त्याच्यामध्ये घालू नये अशा पद्धतीची लोकांना विनवणी केली आणि शुद्ध प्रत लोकांप्रती अर्पण केलं. ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आज लाखो लोक तिथं जातात, करोडो लोक जातात त्या पायरीचं दर्शन घ्यायला.
इतकंच नव्हे तर बाहेर देशातून लोक येतात की काय आहे या पायरीमध्ये एवढं बघायला, त्या दगडाच्या खाली काय आहे, तर त्या ठिकाणच्या वेव्ज निर्माण होतात आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. आणि भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी आजही चालू आहे, कारण ती संजीवन समाधी आहे. लक्षात घ्या, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. पुन्हा पुढे ते म्हणतात, संतांची गावी वरो भांडवल अवघा विठ्ठल धनवित्त. संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ. संतांचा उदिम उपदेशाची पेठ प्रेम सुख साठ घेती देती. तुका म्हणे तेथे आणिक नाही परी म्हणून विकारी झाली त्याचा, म्हणून भिकारी झालो त्याचा. मला सांगायचे ज्ञान तुकाराम महाराजांनी कशासाठी लिहून ठेवलं? अहो एवढं संपन्न असताना ते भिकारी म्हणतात स्वतःला, कारण देवाचा दास झाल्याशिवाय देव कधीच मिळत नाही. लक्षात घ्या, आम्ही जर अहंकारानं व्याप्त असतो ना, देव तुम्हाला जवळ सुद्धा तुमचं येणार नाही. इतकंच काय, तुम्हाला मतिहीनता प्राप्त होईल. अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे माणसाचा. मी कोणीतरी आहे, PhD झालेला प्राध्यापक बघा, कधी अशा प्रकारची कॉलर टाईट असते त्याची, की मला एवढं ज्ञान आहे, मला एवढं जमतं, मी एवढा हुशार आहे, असं म्हणून तो कुणालाही सर्वसामान्य माणसाला बोलत नाही, किंवा त्याच्याकडे तो डुंकूनही पाहत नाही. मी श्रेष्ठ आहे, हा अहंकार आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला काही संतांचे सोपान आपल्याला सिद्ध करायचे आहे. संत नामदेवांचा जर आपण या ठिकाणी विचार जर केला तर संत नामदेव हे 7-8 वर्षाचे होते, शिंपी समाजाचे. त्यांचे वडील कपडे शिवायचे आणि गावगाव नेऊन विकायचे. एकदा अशाच कुठल्या तरी कामानिमित्त ते बाहेर गावी निघून गेले आणि 2 दिवस ते येणार नव्हते. जाताना नामदेवाला जवळ बोलावून घेतलं. नामदेवाला सांगितलं, नामा, मी जे दररोज जाऊन काय करतो, भगवंताला विठ्ठल स्वरूपाला मी काय करतो, नैवेद्य दाखवतो, तो नैवेद्य दाखवून तो आण बरं, आणि त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नको. नामाला हो 7 वर्षाचा नामा, अगदी हरिचिंतनामध्ये लहानपणापासून होता, कारण आई वडिलांची ती शिकवण होती. संस्कारा द्विज उच्चते अशा पद्धतीचं तो होता. त्यांचे वडील निघून गेले. दुसऱ्या दिवशी आईने सुस्नान असं सुंदर असं स्नान केलं, स्वयंपाक केला, आणि स्वयंपाकानंतर जे काय होतं ते भाजी भाकरी कांदा भाकरी जी काय आहे ती त्या ताटामध्ये ठेवली आणि नामाला बोलावलं, नामा जा हे घेऊन विठ्ठलाला नैवेद्य अर्पण कर. आणि त्या काळामध्ये पद्धत होती की विठ्ठलाला जीव घालून ये, अशा पद्धत म्हणण्याची. आज आपण म्हणतो नैवेद्य दाखवायचा, कारण आम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही, म्हणून आम्ही फक्त नैवेद्य दाखवतो आणि आम्हीच भटकावतो सगळं. भगवंत येतो, साक्षात भगवंत उभा राहतो, तेवढी तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, एकरूपता पाहिजे. छोटासा नामा निघाला, हातामध्ये आंघोळ वगैरे केली, हातामध्ये त्यांनी ताट वगैरे घेतलं आणि पाणी घेतलं नैवेद्य समर्पित करण्यासाठी, आणि गेला मंदिरामध्ये. माहीतच नाही त्याला की नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून. गेला तिथे आणि त्याने ते कमंडल वगैरे मंडल केलं, असं त्या ठिकाणी ताट ठेवलं, त्याने आभूषण त्याला घेतलं आणि देवा त्याला आटप लवकर. वार्तालाप लावला छोटा 7-8 वर्षाचा तो नामदेव, लवकर आटप, मला भूक लागलेली आहे आणि जेवण करून मला काय करायचे, खेळायला जायचं आहे, आणि लवकर ये जेवण कर. आता मला सांगा, हा छोटा नामा भगवंत साक्षात मूर्ती स्वरूपाने तिथे उभा आहे, किती संकट आहे मोठं. भगवंताला स्वरूपता, सर्वसामान्य लोकांना स्वरूपता नाही दाखवता येत. पोचलेल्या माणसालाच त्यांना स्वरूपता दाखवता येते. पण हा बालहट्ट आहे, आपल्याला माहिती आहे. बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट हे खूप अवघड असतं. मी ते सांगत नाही, तर त्याच्या कथा आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या, पण ज्याने आपल्याला विस्तार होईल. आणि मग त्याने 2-3 वेळा त्याला विनवणी केली की हे भगवंता चला आटप, लवकर जेवण करून घे. विठ्ठल स्वरूपी ती जी मूर्ती होती ती टस नाही, मस नाही, शांत चित्त होती. पुन्हा तो म्हणाला की हे बा लवकर आटप रे बाबा, जेवण कर. तू जेवण केल्याने शिवाय मला आई जेवायला देत नाही, आणि तू जर नाही जेवला ना तर मी उपाशी राहील दिवसभर, लक्षात घे. आणि तू कसा जेवत नाही मी बघतो. जस का तू मित्राला बोलायला अशा पद्धतीने तू बोलू लागला. देवाला पुन्हा संकट पडले की काय करावं आता, हा निग्रही पोरगा काय करेल काही माहित नाही. आणि पुन्हा थोडा वेळ झाल्यानंतर देव शांत चित्त उभे असताना पाहिल्यानंतर नामदेव चिडला.
छोटासा मामा चिडला आणि त्याने एवढा मोठा दगड आणला देवाच्या समोर ठेवला. हे बघ, लवकर जेवतो का नाही सांग, नाही तर डोकं बुडून घेतो तुझ्या पुढे. आणि खरंच काय सांगता, या ठिकाणी नामा आहे, छोटासा आहे, त्याला मूढ मती आहे, तो त्याला जास्त काही बुद्धी नाही आहे, छोटासा आहे. आणि मग काय सांगता, डोकं फोडून घे. आणि त्याला पुन्हा तो शांतचित्त उभा राहिल्यानंतर मात्र नामाला प्रचंड असा राग आला. आणि राग आल्यानंतर त्याने खरंच तो म्हणला होता तू जेवतोस आणि ना की बघू. आणि अशा पद्धतीने त्यानं जोरात डोकं आपलं त्या ठिकाणी आदळल्यानंतर साक्षात परब्रह्म त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी त्याच्या त्या दगडाची फुलं केली, दगडावर फुलं टाकली. त्याला नामदेवाला कुठल्याही किंचित असा त्रास झाला नाही. खरं सांगू, भक्ती जर असेल ना तर हे आम्हाला पटतं मनामध्ये, आणि विज्ञानाच्या अभ्यासकाला हे पटत नाही. असो, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत उभे राहिले आणि भगवंताने आपला हात काढला आणि खरंच भगवंत जेवू लागले. आणि मग ते त्याचं कौतुक नामाने बघितलं. नामाला सुद्धा वाटलं की माझ्या सानूल्या छोटूच्या हातानं त्याला जेवू घालावं. त्याने तिथं जेवण त्याला घातलं. एक एक जे घास तो घालू लागला, खाऊ लागला. तो प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा बाप, विश्वाचा बाप, जगत पिता त्या नामदेवाच्या हातानं जेवण करू लागला. किती मोठा अधिकार आहे, कुठून प्राप्त झाला? पूर्वसंचिताना हा प्राप्त झाला. एकदा नामदेवाला विचारले कारण की अरे देवा नामदेवा तुझ्याशी देव बोलतो रे, काय तू पुण्य केलं एवढं? तेव्हा ते म्हणाले की जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. साधी गोष्ट आहे का? तेव्हा या विठ्ठले कृपा केली, साधी गोष्ट नाहीये. की आम्ही जन्मोजन्मी पुण्य केले नाही, त्याचे पाय सोडले नाही, सगळं विसरून गेलो, तेव्हा ह्या विठ्ठलाने कृपा केलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये ते म्हणतात त्यांना फार मोठा अधिकार आहे, नामदेवांचा अधिकार फार मोठा आहे. नामदेव एकदा कुठल्या तरी भक्त एक साकडं घालण्यासाठी नामदेवाजवळ आला आणि नामदेवाला वाटलं की खूप दुःखी आहे, देवा याचं दुःख निवारण कर. पण देव सगळ्यांचं दुःख जर निवारण करत बसला तर देवापुढे कोण येईल? कारण दुःख आहे म्हणून आपण देवाकडे जातो. आपण जर सुखी असलो असतो अहोरात्र तर देव आठवला सुद्धा नसता. आपल्याला जरा चिंतन करून पहा, मनन करून बघा. जेव्हा आपण सुखासीन असतो ना तेव्हा आपल्याला देव कधीच आठवत नाही. इतकंच काय संताची चरण सुद्धा आठवत नाही, इतकंच काय मंदिराला सुद्धा आपण जात नाही. आपण अहोरात्र त्या संसाराच्या सुखामध्ये लिप्त असतो. आणि त्या एका सर्वसामान्य माणसाने येऊन भगवंत याला सांगितलं, नामदेवाला सांगितलं, अरे नामदेवा, देवाला सांग ना माझ्यासाठी, तू बोलतोच देवाला. देव काही केलं ऐकेल. आणि आज त्याला वाटलं, नामदेवाला वाटलं की देवाने खरंच प्रकट होऊन याचं दुःख निवारण करावं. आणि जेव्हा तो ते ऐकत नाही, स्वतःसाठी आला पण सर्वसामान्य लोकांसाठी तेव्हा ऐकला नाही, आला नाही, तेव्हा ते म्हणाले की पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा. त्या सर्वसामान्य माणसाच्या मुखातून हे शब्द निघाल्यासारखे त्यांनी नामदेवांनी सांगितले. आणि किती अधिकार मोठा बघा ना, देवाशी भांडणे करण्याचा सुद्धा अधिकार नामदेवांना होता. काय म्हणतात ते पुढे, घेसी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, आणि काय देवा रोधू तुमचे कृपणाचे द्वार. देवाला कृपण म्हटलेले. तुम्ही खूप पंपुसेट आहात, कारण तुम्ही आधी घेता आणि मग देता. देवा तू घेतल्याशिवाय काहीच देत नाहीस, सर्वसामान्य माणसाला तू देत नाहीस असं सगळं हातानं, आधी घेतो आणि मग देतो. कोणाची हिंमत आहे का भगवंताला असं म्हणण्याची? मग सोडी देवा ब्रीद आता, सोडी देवा ब्रीद आता, न होसी अभिमानी, पतित पावन नाम तुझला ठेवियले कोणी. साक्षात ब्रह्माला म्हणतात पतित पावन तुझं नाव कोणी ठेवलेलं आहे. इतकंच नाही, पुढे काय म्हणतात, भांडणं करतात अक्षरशः देवाशी. हाती घेऊनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी, पतित पावन नव्हेसी हरी तू मोठा घातकी. भगवंताला घातकी म्हणणारा नामदेव, जेव्हा तू पतितांसाठी धावून येत नाहीस अशा वेळी तू कसा आहेस, मोठा घातकी आहेस.
कारण तुझ्यावर विश्वास ठेवून जर लोक येत असतील तुझ्याकडे तर तू त्याचं सहाय्य करायला पाहिजे. असा वार्तालाप नामदेवांनी केलेला आहे. तो अधिकारी होता तेवढा. नामा म्हणे देवा तुझे, नामा म्हणे न लगे मज काही, प्रेम असू द्या हृदयी तुमचे लागतसे पायी. प्रेम असू द्या हृदयी तुमचे लागतसे पायी. ही सुद्धा फार मोठी मनाची तयारी पाहिजे हो. माऊली, घरातली माऊली लेकराला मारते बघा, कधी कधी रागावते, खूप मारते त्याला, काय तो चुकला की मारते. पण काही वेळानं त्या माऊलीला त्या लेकराची दया येते. ते आपलं लेकरू आहे, चुकलं तर चुकलं म्हणून ती त्याला पोटशी घेते. तशा पद्धतीचं प्रेम असू द्या हृदयी तुमचे लागत असे पाहिजे. अशा प्रकारचं भगवंतानं, नामदेवानी भगवंताचं इथं स्वरूप वर्णन केलं. दुसरा दृष्टांत आहे की पंढरपूरमध्येच सोनाराचा नरहरी राहत होता आणि तो एवढं सगळ्या महाराष्ट्रात त्या मंदिराची ख्याती असताना, विठ्ठलाची ख्याती असताना, पांडुरंगाची ख्याती असताना तो अजिबात त्या मंदिरामध्ये जात नव्हता. कारण त्याचा साक्षात देव कोण होता तर शिवसांब होता. रात्रंदिवस तो शिवाची आराधना करायचा, शिवाचं पूजन करायचा आणि आपला जो धंदा आहे, आपला जो रोजचा दैनंदिन व्यवहार आहे तो म्हणजे सोनाराचा. त्या ठिकाणी तो आपले आपले दागिने घडवायचा आणि फक्त शिवाची पूजा करायची. जेव्हा हे लक्षात आलं देवाच्या, तेव्हा एक व्यापार करणारा, एक उदीम करणारा एक भक्त पांडुरंगाचा त्या ठिकाणी आला. त्यानं नवस केलेला होता की मी माझं जर काम झालं तर मी देवाला सोन्याचा कंबर पट्टा तयार करून काय करील वाहील. आणि मग त्या ठिकाणी ते आले, बघितलं, सगळीकडे विचारलं की या ठिकाणचा अतिशय निष्णात असा सोनार कोण आहे हो की जो दागिने घडून देतो. सगळ्यांनी नाव सांगितलं की भगवत भक्त असणारे नरहरी सोनार हे या ठिकाणी त्या ठिकाणी ते त्यांचं दुकान आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा आणि ते तुम्हाला करून देतील का नाही माहित नाही आम्हाला, कारण ते मंदिरात पाऊल सुद्धा ठेवत नाही, विठ्ठलाची आराधना करत नाही. पण हा व्यापारी त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी सांगितलं, त्याची विनवणी केली की अशा अशा पद्धतीने सगळ्या लोकांनी तुमचा लौकिक सांगितलेला आहे, कृपा करून मला हा सोन्याचा कंबरपट्टा तयार करून द्या. विठ्ठलाचं नाव नुसतं घेतलं की तो शिव 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 अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं की अरे बाबा त्या विठ्ठलाचं त्या काळ्याचं नाव सुद्धा घेऊ नका माझ्यासमोर, कारण तो इतका त्याचा दुस्वास करीत होता. पण ते म्हणले नाही नाही नाही, तुम्ही मला काय करा हे करूनच द्या, काही झालं तरी तुम्ही म्हणताल ते मोबदला मी देतो, पण मला एवढं हे सगळं करून द्या. आणि एवढं म्हटल्यानंतर आपला तो धंदा आहे या दृष्टीनं त्यांनी काय केलं, ते सोनं घेतलं आणि त्याला घडवायला सुरुवात केली. पण घडवण्याच्या आधी त्या कंबऱ्याचं माप घ्यावं लागलं, कारण ते सोनं आहे. म्हणून ते म्हटले की बाबा तुम्हाला मंदिरात यावं लागलं माप घेण्यासाठी. ते म्हणले मंदिरात तुम्ही येत नाही. ते म्हणलं मग मी तिथं हे करून आणलं तर ते कमी जास्त होईल, लहान मोठा होईल, माझ्यासाठी कृपा करून तुम्ही चला, डोळ्यावर पट्टी बांधा वाटल्यास. हा, हे त्याला पटलं की डोळ्यावर पट्टी बांधली की आपोआपच ते स्वरूप मला पाहायला मिळणार नाही आणि मी माझ्या शिवाला बघेल, पण मी दुसऱ्या कोणत्याही देवाला बघणार नाही, असं म्हणून त्यांनी डोळ्यावर गच्च पट्टी बांधली आणि त्यांचं ते जे काय माप घेण्याचं साधन असतं ते घेऊन ते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या त्या गाभाऱ्यामध्ये आले. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, त्या व्यापाऱ्याने त्यांना तिथं नेऊन सोडलं. बघा म्हणले माप घ्या कमरेचं, आणि ते कमरेचं माप घेऊ लागले. माप घेता घेता त्यांनी बघितलं, स्पर्श जसा केला तसं त्यांना ते शिवस्वरूप दिसलं, शिवाची पिंड त्या ठिकाणी दिसली. आणि नरहरी सोनार आश्चर्यचकित झाले की मी तर आलो होतो इथं पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायला आणि या ठिकाणी साक्षात माझा शिव कसा आहे. म्हणून त्यांनी पटकन डोळ्याची ती पट्टी काढली आणि समोर पाहतात ते विठ्ठल. अरे 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 शिव 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 म्हणून पुन्हा त्यांनी ती डोळ्यावरची पट्टी घेतली, पुन्हा माप घेऊ लागले. पुन्हा त्यांना ते स्वरूप काय झालं, ते शिवाचं दिसलं, पिंड त्यांच्या हाताला लागली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे माझा शिव आणि पांडुरंग हे काही वेगळे नाहीत, हे द्वैत नाहीत, हे एकत्व रूप आहे याचं. आणि म्हणून त्यांनी ती आपली पट्टी काढली आणि तो तिथं त्या भगवंताला साक्षात शरण आला की हे भगवंता, मी विसरलो होतो, मी अहंकारी झालो होतो, माझा फक्त शिवच आहे, माझा फक्त शिवसांब आहे, एवढंच मी माझी भक्ती करत होतो, पण तू आणि तो एक आहेस. आणि म्हणून ते म्हणतात की देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. त्या दिवशीपासून त्यांनी अगदी म्हणजे अभंग करायला सुरुवात केली पांडुरंगाची. रोज नित्य नेमानं तो तिथे येऊ लागला. आणि काय म्हटले ते की मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का इकडे जाऊ, काय करू, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोना. व्यवहार सुद्धा देव आहे, व्यवहार सुद्धा नाम आहे, व्यवहार सुद्धा भगवंत आहे, व्यवहार सुद्धा विठ्ठल स्वरूप आहे, व्यवहार सुद्धा काय आहे, शिवस्वरूप आहे. आणि शेवटी ते म्हणतात नर हरी सोनार, हरीचा दास. झाला हरीचा दास. नर हरी सोनार, हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, रात्रंदिवस, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. अशा प्रकारचं नरहरी सोनारांचे हे भगवत चिंतन सुरू झालं, अभंग करणं सुरू झालं. कितीतरी हे असे दाखले आपल्याला देता येतो. आळंद नावाचं गाव आहे पंढरपूर जवळ, आणि या ठिकाणी सावता माळी राहत होता. सावता माळी हा पेशाने माळी होता. माळी होता म्हणून तो शेतात रात्रंदिवस कष्ट करीत होता. आपल्याला माहित आहे की तो रात्रंदिवस काय करीत होता, कष्ट करत होता. आणि मग रात्रंदिवस तो कष्ट करीत असताना कधीही तो पंढरपूरला गेला. लोक आळंदीहून आले, वारकरी पंढरपूरहून आले, आपल्या देहूहून आले, एकनाथ महाराजांच्या पैठणाहून आले, निवृत्तीनाथांची पालखी आली, सगळे सगळे संत आले. पण चोखामेळानी मात्र सावतामाळ्यांनी मात्र कधीही आपलं शेत सोडलं नाही, आपला मळा सोडला नाही. आणि त्याच ठिकाणी मात्र तो हरिचिंतन करत होता, विठ्ठल 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 करत होता. आणि आपलं फक्त कामाला तो देव मानत होता. पण त्याची भक्ती किती श्रेष्ठ हो. नामाला जेव्हा अहंकार झाला नामदेवाला की मी देवाच्या जवळचा आहे, मी साक्षात देवाला बोलतो, मी देवाच्या खूप जवळचा आहे, म्हणजे कोणताच देव हा, कोणताच संत हा देवाच्या जवळचा नाही, मी जवळचा आहे, अहंकार झाला. संतांना सुद्धा अहंकार होतो, लक्षात घ्या. आणि मग भगवंताला वाटलं की आता याचा अहंकार आपण कमी करूया. सगळे संत आले आणि आल्यानंतर नामदेवांना भेटले. नामदेवांना म्हणले चल रे बाबा आपण मंदिरामध्ये जाऊ, गाभाऱ्यामध्ये जाऊ. आणि देवाने फार मस्त गंमत केली. उठला तिथून, मूर्ती तिथली नाहीशी झाली, वल्कल नेसरा, घोंगडी अंगावर घेतली आणि त्या ठिकाणून निघून गेला. नामदेवासहित सगळे संत मंडळी त्या ठिकाणी आले. नामदेवांना हे सगळं ज्ञानदेवांना हे सगळं माहित होतं, कारण ज्ञानदेवांना तशी कल्पना देवानी दिलेली होती. तिथं आल्यानंतर पाहिलं त्यांनी गाभाऱ्यामध्ये देवच नाही. अरे देव कुठे गेले, अहो देव नाही त्या ठिकाणी, मग काय आहे? देव नसल्यावर त्या मंदिराला काही अर्थ आहे का? अहो जीव निघून गेला आपला, तर या देहाला काही किंमत आहे का? अजिबात नाही. लोक काय करतात माहिती आहे आपल्याला, जीव निघून गेला की त्याला चितेवर झोपवतात आणि अग्नी देतात. त्या मंदिराला काय किंमत देव निघून गेल्यानंतर? मग मात्र देव नामदेव सैरभैर झाले. अरे म्हणले मला न सांगता देव निघून गेला, मला न सांगता निघून गेला. मी एवढं देवाचा जवळचा, मला सांगितल्याशिवाय देव काही करत नाही. आज आपण बघतो बघा, जे आपण आता पाहिलं नाही, राजकारण एवढं चालू आहे, जे स्वतःला फार जवळचे समजतात तेच सगळा सत्यानाश करतात. लक्षात घ्या, अहंकार येतो. आणि आपण म्हणतो आता आजच्या भाषेमध्ये की चहापेक्षा किटली गरम, अशा प्रकारचं नामदेवांना खूप अहंकार झाला. नामदेव ज्ञानी होतोय
पण कधी कधी ज्ञानाचा सुद्धा माणसाला अहंकार होतो, संतांना सुद्धा होतो. आणि म्हणून ते म्हटले, देव मला सांगितल्याशिवाय निघून गेले, कुठं गेले? आणि सगळे संत त्याला विचारलेले, अरे नामदेव सांगा ना, कुठे गेले देव? आणि आम्ही आलो इथं, आम्हाला देवाचं दर्शन नाही, कुठे गेलेत देव? आणि मग त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड घोटाळा झालेला. मग देव नेहमी कुणाचं नाव घेतात, देव नेहमी मला कुणाचं काही दाखले देतात, तर ते देतात सावता माळ्याचे. म्हणून लोकांना विचारलं त्यांनी की काही कुठं दिसले का हो देव तुम्हाला? तर ते म्हणले, देव तर नाही दिसले, पण गाभाऱ्यातून एक गोंगडी घेतलेला, एक हातामध्ये काठी असलेला, गुराखी वेश धारण केलेला एक जो ग्रस्त होता, तो मात्र आळंदच्या दिशेने गेलेला दिसला आम्हाला. आणि सगळी संत मंडळी कुठे पळाली? नामदेवासी आळंदला आली. आणि आळंदला देव आधीच पोहोचले होते जाऊन. देवांनी सावता माळ्याला बोलावलं आणि त्याने सांगितलं की अरे माझा जो भक्त आहे ना नामदेव, त्याला अहंकार झालेला आहे आणि त्याचा अहंकार मला कमी करायचा आहे. एक लक्षात घेतो, आता इथे येईल, संतांना घेऊन येईल सगळ्या, मला कुठेतरी लपव. आता त्या ठिकाणी मळा आहे, मळ्यामध्ये तू काम करतोय, हात भरलेले चिखलाने सगळे, कुठं लपू देवा तुम्हाला मी? कुठंही लपव, मला माहित नाही. आणि मग त्याने इकडे तिकडे बघितलं, कुठंच काही नव्हतं. खरं सांगू, श्रद्धा असेल तर लक्षात घ्या, त्याने स्वतःची छाती फाडली, टारकन छाती फाडली आणि देवाला तो म्हणाला की बसा या ठिकाणी. आणि खरंच देव त्या ठिकाणी जाऊन बसले. पण देवाचा जो धोत्राचा सुगा होता तो मुद्दाम त्यांनी बाहेर ठेवला. सगळं रक्तबंबाळ झाली छाती त्याची. हे सगळं करून दाखवायचं होतं, कारण अहंकार संपवायचा होता. कुणाचा? नामदेवाचा. नामदेव धापा टाकीत पळत पळत आले. अरे ते विचारू लागले, अरे त्या याच्यामध्ये आले, मळ्यामध्ये आले, अरे सावता इकडे देव आले का? देव आले का? कारण ते तुझ्याशिवाय कुठं जात नाही हे मला माहित आहे, जवळ हे आहे, या ठिकाणी ते आले असतील नक्कीच तुला भेटायला. ते म्हणले, नाही बा, संत सुद्धा देवाच्या सान्निध्यामध्ये खोटे बोलतात, लक्षात घ्या, कारण देवाने सांगितलेलं आहे. नाही बाबा आले नाही. पण त्या सगळ्या संतांना त्याची छाती सगळी रक्त भरभटलेलं दिसलं आणि त्याच्यानंतर तो धोत्राचा सोगा त्यांना दिसला तिथे. आणि मग काही क्षणात नामदेवांच्या लक्षात आलं. ज्ञानदेव हसू लागले. ज्ञानदेव हसू लागल्यानंतर त्यानं निरखून पाहिलं, अरे या ठिकाणी तर हृदयामध्ये देव बंदिस्त झालेला आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की देवा, आता माझी परीक्षा बघू नका, मला खरंच अहंकार झाला, तुम्ही या बाहेर. आणि देव बाहेर आले. सगळ्यांना त्यांनी दर्शन दिलं त्या ठिकाणी. असं समजू नको नामा की तूच फक्त सर्वश्रेष्ठ आहेस. माझा सावता सुद्धा कधीही त्याने वारी केलेली नाही, तरी तो श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. ठाईच बसूनी करा एक चित्त, आनंदी ईश्वर आळवावा, अशा पद्धतीचं या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी बघतो, आम्हाला हे लक्षात येतं की काय आहे, किती सुंदरता आहे याच्यामध्ये. अजून 2 दृष्टांत मी फक्त तुम्हाला देणार आहे आणि थांबणार आहे. या सगळ्यांनी आपल्या कृतीतून या संतांनी भगवंताची सेवा कशी करायची, भक्ती कशी करायची हे सांगितलंय. आणि म्हणून आपल्या आजच्या विषयाचं जे सार आहे ते म्हणजे संत भक्तीचे सोपान, पायऱ्या आहेत सगळ्या. आम्हाला भक्ती स्वरूपता आली पाहिजे, आम्हाला भक्ती कळाली पाहिजे. नरहरी सोनार रात्रंदिवस देवाचं भजन करायचं. माफ करा, संत गोरा कुंभार, गोरबा काका रात्रंदिवस भगवंताची चिंतन करायचा, विठ्ठल 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 विठ्ठल, आणि आपलं मडकं घडवण्याचं काम करायचं. चिखल आणायचा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिन्सा मिळवायचा, त्याचा गारा तुडवायचा आणि फक्त देवाचं चिंतन करायचं, भजन करायचं. आणि वारी कधी चुकवायचा नाही. वारी चुकवलेला, वारी कधीच न केलेला फक्त एक संत आपल्याला लक्षात येतो आणि तो म्हणजे सावता माळी. त्याने इतकं जवळ असून सुद्धा भगवंताची वारी केली नाही, तर भगवंताला तिथं त्यानं आणलं, एवढा त्याचा अधिकार होता. संत हा गोरा कुंभार जो होता तो दरवर्षी वारी, आषाढी आणि एकादशीची वारी करायची. आणि मग खूप नवसा सायसान त्याला लेकरू झालं, तोरगा झाला. आणि त्या आळंदगाव त्या तेरढोकी गावामध्ये पाण्याचं जरा दुर्भिक्ष होतं, म्हणून त्याची बायको म्हणाली की माझं लेकरू या ठिकाणी मी सोडलेलं आहे, लक्षात घ्या, आणि ते तुम्ही सांभाळा, तुमच्या सगळ्या याच्यामध्ये ते त्याच्याकडे तुमचं लक्ष राहणार नाही, तर तुम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करत बसता, दुसरं काही कामधंदा नाही तुम्हाला, आणि मी पाणी आणायला जाते त्याच्याकडे लक्ष द्या. ते काय हरकत नाही, मी लक्ष देतो. आणि गारा कालवलेला होता, गारा तोडून लागला. भगवंताचं नाव घेता 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 एवढा तल्लीन झाला, एवढा एकरूप झाला. एकरूप होतो माणूस, लक्षात घ्या, सगळं विसरून गेल्यानंतर माणूस एकरूप होतो.
आपण म्हणतो असं कसं झालं, हे काय म्हणजे ठरवून केलं का? ठरवून नाही केलं. कारण एकरूपता येते, तशी एकरूपता त्यांच्यामध्ये निर्माण झाली. भगवंताशी तादात्म्य जुळल्या गेलं आणि साक्षात भगवंत समोर उभा आहे आणि आपण चिंतन करतो आहोत असं म्हणून डोळे झाकले आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले. विठ्ठल 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 आणि गाडा तोडू लागले. दोन्ही कामही होतं आणि धामही होतं. कामही होतं आणि ईश्वराचं स्वरूपही आळवता येतं. इतक्यामध्ये ते लेकरू रांगत 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 तिथे आलं. योगायोग बघा. आणि ते बापाच्या कडेवर घेण्यासाठी तिथं विनवू लागलं, पण बाप काही त्याला बघे ना, कडेवर घेई ना, म्हणून ते अजून बापाच्या जवळ गेलं आणि त्याच्या धक्क्यानं खाली पडलं. जसं पडलं तसं त्यांचे पाय त्याच्यावर पडले, कारण ते तुडवत होते. लेकराच्या नाका, डोळ्या, तोंडा सगळीकडे काय गेला, चिखल गेला. आणि खरं सांगतो, लेकराचा श्वास गुदमरून लेकरू मरून गेलं. तरीही त्याचं भजन चालू होतं. इतक्यामध्ये त्याची बायको त्या ठिकाणी ती घागर घेऊन आली आणि पाहते तर काय, मातृत्व हृदय ते अत्यंत ढाय मोकलून ती रडू लागली मोठ्याने आणि शिवाशाप देऊ लागली त्या भगवंताला, त्या काळ्याला, की तुमच्या काळ्यामुळे माझं लेकरू मेलं. आणि म्हणून तिनं धाडकन ती घागर खाली टाकली आणि त्याला ढकलून दिलं त्या तिच्या नवऱ्याला, पतीला, आणि त्या लेकराला उचललं. पण लेकराचा श्वास गुदमरून ते मरून गेलं होतं. बघा, लक्षात घ्या. देवामुळं आपलं लेकरू मेलं म्हणून ती काय केली, तिनं अत्यंत आक्रोश करू लागली. घरातली तिने मूर्ती उचलली विठ्ठलाची आणि म्हणे ही मी नदीत नेऊन फेकते, टाकून देते. आणि तेव्हा त्यांनी शपथ घेतली की लक्षात घे, मला तू मारू नकोस, मला तू त्रास देऊ नकोस. कारण ती आधी त्याला येऊन मारायला गेली, माझं लेकरू गेलं, नवऱ्याला मारू लागली. हो असं होतं, ही मातृत्व आहे. आणि एकीकडे हातात ती मूर्ती घेतली आणि दुसरीकडे त्याला शिव्याशाप देऊ लागली. हातामध्ये जे होतं ते मारू लागली. त्याने सांगितलं, तुला या विठ्ठलाची शपथ आहे, तू काय कर, मला स्पर्श करू नकोस, मला मारू नकोस, आणि विठ्ठलाला सुद्धा नेऊन नदीत टाकू नकोस. ग जे घडायचं ते घडलं, काय करू मी, पण त्याला खूप मोठा पातकी आहे, दुःखी आहे, पण आता काय करू मी. मला विठ्ठलाशी एकरूपता निर्माण झाली आणि हे सगळं विसरून गेलो. आणि मग हे देवा, हे करुणा भाकली जाणं की हे पांडुरंगा काय झालं. आणि मग त्याला लक्षात आलं की आपल्या नशिबामध्ये हे होतं आणि म्हणून तो त्या ठिकाणी आपले काम धाम करू लागला. पण मग आपल्या नशिबामध्ये आपल्या संसाराचा गाडा पुढे चालत नाहीये, म्हणून त्याच्या बायकोनी त्याचं दुसरं लग्न करण्याचं ठरवलं की बाबा संसाराचा गाडा चालला पाहिजे, आपल्याला तो जो स्पर्श करणार नाही. आणि आपल्या या घरामध्ये पाळणा पुन्हा हलणार नाही. मग त्याने बहिणीशी त्याचं लग्न केलं, स्वतःच्या बहिणीशी. आणि मग त्या ठिकाणी ते व्यवहार करू लागले. पण जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांच्या सासऱ्यांनी सांगितलं, जसं पहिल्या मुलीला वागवलं माझ्या, तसंच या मुलीला सुद्धा वागवा बरं गोरोबा काका, तिला अंतर देऊ नका. जसं तिला तुम्ही वागवलं तसंच अगदी हिला सुद्धा वागवा, तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. अशा प्रकारची त्यांनी शपथ घातली. आणि त्यांना हे माहीतच नव्हतं काही काय नाही. सासऱ्याला घरी आला, विठ्ठलाची शपथ आहे, ती मोडणार नाही, म्हणून त्या अजिबात दुसऱ्या स्त्रीला सुद्धा स्पर्श केला. आता हिला संकट पडलं पहिल्या बायकोला की काय होणार आता, आपला संसाराचा हा जो गाडा आहे तो पुढे धकणार नाही. आणि म्हणून एके दिवशी तिने काय केलं, ती म्हणली हे सगळं मोडायचं सगळं. आणि म्हणून रात्रीच्या वेळी दोघी करून झोपल्या आणि तिने त्याचा हात आपल्या लहान्या बहिणीच्या अंगावर टाकला आणि खरं सांग खडबडून जागा झाला. पाहिलं त्यानं की आपल्या मनामध्ये आपण शपथ घेतलेली आहे आणि आपला हात मात्र, आपला स्पर्श मात्र पुन्हा झालेला आहे कोणाला, पत्नीला. बाहेर गेला, धारधार शस्त्र घेतला आणि आपले दोन्हीही हात कापून टाकले. लक्षात घ्या, फार मोठा मनाची मोठी तयारी आहे. धर रक्ताच्या धारा लागल्या. काय केलं म्हणून दोघी बायका धावत आल्या. आबा, हे एवढा निग्रही असेल आपला नवरा हे त्यांना माहित नव्हतं. आणि मग छोट्या हाताने तो राहू लागला, जखमा जुळून आल्या, भजन करू लागला, आपलं कामधंदा करू लागला, दुसरा मजूर लावला आणि तो कामधंदा करू लागला. कारण चरितार्थ झालं नव्हतं. आणि आषाढीची वारी आली, त्या ठिकाणी तो निघून गेला पंढरीला. दोघंही नवरा बायको तिघही जणी निघून गेले. नामदेवाचं कीर्तन चालू होतं
आणि नामदेवाच्या कीर्तनामध्ये तो बसला. नामदेवाला आधी जाऊन भेटल्या ह्या दोघी जणी नवरा बाया, ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या, आणि सांगितलं काय तुमचं विठ्ठल, अहो काय त्या विठ्ठलानं आमचं वाटोळं केलं हो सगळं, पांडुरंगानं वाटोळं केलं सगळं, माझं लेकरू जे होतं ते या काळ्यामुळं मेलं, ते चिखलामध्ये मरून गेलं, आणि दुसरं आता होण्याची आशंका नाही, शाश्वती नाही, काय करावं लागेल. नामदेवाला विनवलं. नामदेवाने सांगितलं भगवंत सगळं बघतो बरं. आणि मग त्या ठिकाणी तो एकरूप झाला. रात्रीच्या वेळी भजन कीर्तन सुरू झालं आणि त्यांनी सांगितलं की एकरूप होऊन भजन करा, फक्त संपलं. आता सगळे लोक भजनामध्ये टाळ्या वाजू लागले, पण या गोरोबा काकांना थोटे हात होतं, ते थोट्या हातानंच काय करू लागले, टाळ्या वाजू लागले. इतके एकरूप झाले, इतके एकरूप झाले की सगळं विसरून गेले, आपण कुठं आहोत हे सुद्धा विसरून गेले. फक्त भगवत स्वरूप त्यांना दिसलं, भगवंत दिसला समोर, आणि त्याच्या टाळ्या वाजवून ते त्याचं भजन करू लागले, नाचू लागले. आणि काय आश्चर्य, क्षणार्धात भगवंताला पाना फुटला आणि त्याने जसे पूर्ववत त्याचे हात होते तशा प्रकारचे हात त्याला सिद्ध असं दिले. त्याला अहो तिथं भगवंताला काही हे नाही हो, ईश्वराने क्षणामध्ये जो विचार केला तो फलद्रूप होतो. लक्षात घ्या, विश्वास ठेवा, विश्वास असू दे. आणि हे सगळं झालं हातात. आणि काय आश्चर्य तुम्हाला सांगतो मी, भगवंताच्या गाभाऱ्यातून एक छोटंसं मूल आलं, जे की त्याचंच बाळ होतं. ते आलं आणि आपल्या आईला जाऊन पिलगलं, कडकडून मिठी मारली त्यांनी, आणि मग मात्र त्या माऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या की हे भगवंता, मी तुला खूप शिव्या दिल्या, पण तू मात्र माझी कूस पुन्हा एकदा ओली केलीस, पुन्हा एकदा माझं लेकरू मला परत मिळालं. तुझे उपकार मी कुठे विसरू. माणसं लोक दुःखामध्ये देवाला शिव्या देतात, दुःखामध्ये लोक नावबोटं ठेवतात, पण सुख आलं ना की विसरून जातात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. किती तुम्हाला दाखले द्यावं भक्तीचे, फक्त दृढनिष्ठा पाहिजे, भक्ती पाहिजे. एकच शेवटचं सांगतो आणि थांबतो. आमच्या या परभणी जिल्ह्यातली जनाबाई, गंगाखेडची जनाबाई, ईश्वराची खूप मोठी भक्त होती. पूर्व वयामध्ये ती इथे राहिली आणि भगवंताच्या संकेतानुसार तिच्या आईवडिलांनी तिला पंढरपूरला नेऊन सोडलं, नामाच्या घरामध्ये नेऊन सोडलं, आणि नाम याची दासी ती तिथं झाली. खरं ती अशिक्षित होती, निरक्षर होती, एक अक्षर सुद्धा तिला येत नव्हतं, पण नामदेवाच्या सान्निध्यामध्ये ती भगवंताचे पोवाडे गाऊ लागली, भगवंताचे अभंग करू लागली तितक्या मोठ्या. आणि निश्चिम प्रेम होतं, निश्चिम. दासी जणी होती ती, घरातले सगळे काम तिला करावं लागायचे. इतकंच नव्हे, चरितार्थ चालवण्यासाठी आजूबाजूच्या घरातले सुद्धा तिला दळण दळावं लागायचं, भांडे घासावं लागायचं, कारण चरितार्थ चालवण्यासाठी तिला सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि म्हणून तिनं बघितलं की आता आपल्याला काम केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि मग ती एकीकडे भगवंताचं नाव घ्यायची, दुसऱ्याची दळणं करून द्यायची. तुम्हाला खरं सांगू, विठ्ठलाला लक्षात आलं की ही आपली फार निस्सीम अशी भक्ती करते. आणि मग मात्र ही दिवसभर कामानं रात्रीच्या वेळी थकून जाते. देवाने गाभारा सोडला आणि रात्रीच्या वेळेस तिच्या त्या घरामध्ये प्रवेश केला, ज्या ठिकाणी ती दळत होती. आणि दळता दळता थकल्यामुळे तिला झोप लागली. एवढं मोठं दळण बाजूला पडलं होतं. खरं सांगू की साक्षात स्वतः परब्रह्म्याने एका साध्या यत्किंची दासीसाठी अहोरात्र दळण दळलं. सकाळी बोल येतील तिच्यावर म्हणून तिचा रात्रभर तिनं काय केला, दळण दळून दिलं भगवंतानी, आणि तिचं पीठ तयार झालं. सकाळी आपापल्या कामाला निघून गेले. तिला जाग आली की पाहते तर अबा, दळण तर पूर्ण तयार आहे. भगवंता किती त्रास देते रे मी तुला, हा सारा भाव आहे. अहो इतकंच काय, ती ज्या शेणाच्या गौऱ्या लावित होती ना, त्या शेणाच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. हो, ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला आणि विज्ञाननिष्ठ माणसाला खोट्या वाटतील. पण खरं सांगू, भगवत चिंतनानं एकदा तुमचं मन पवित्र झालं ना की तुम्हाला हे सगळे दाखले, हे सगळे दृष्टांत खरे वाटायला लागतात. आणि ते खरे आहे 100%. पण तुमच्या दृष्टीवरचा पडदा हटला पाहिजे. लक्षात घ्या, आज असा सुंदर असा हा सोहळा आहे. ज्या संतांनी आम्हाला हे भगवंताचं स्वरूप सांगितलं, पंढरीची आम्हाला वारी करायला भाग पाडलं, ते सगळे संत मांदियाळी आमच्या महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आहे.
वारंवार ते सांगतात की सगळ्या पूर्णतः संसारामध्ये लिप्त होऊ नका, भगवंताला कुठेतरी वेळ द्या. आणि म्हणून आम्हाला भगवत स्वरूप माहीत झालं. बरं, पंढरपूरचा राणा आम्हाला आधी माहीत नव्हता. कोणी माहीत करून दिला? तर आळंदीच्या ज्ञानदेवांनी पाया रचला, सगळ्या संतांनी अगदी त्याच्या मंदिराच्या काय केल्या, विटा रचल्या, भिंती चढवल्या. आणि तुकाराम महाराजांचे, जगद्गुरु तुकाराम महाराज कळस झाले, झेंडा फडकवला आणि सुंदर असं भागवत धर्माची निर्मिती झाली. लाखो लोक आज वारीला जातात. मला सांगा काय आहे हो तिथं? गाभाऱ्यामध्ये काळाकुट्ट देव आहे, पण लोकांच्या डोळ्यामधून घळघळा अश्रू वाहतात. सगळ्या वारकऱ्यांना नाही दर्शन मिळत भगवंताचं. फक्त ते काय करतात तर वरच्या कळसाचं दर्शन घेतात आणि परत यायला निघतात. हे भगवंता, तुझं दर्शन नाही झालं, कारण एवढी मोठी गर्दी आहे, 10-12 लाख लोक त्या ठिकाणी जमा होतात. फक्त तो डौलान फडकणारा आमचा जो भगवा ध्वज आहे तो बघतात, डोळे झाकतात आणि साक्षात परब्रह्माला बघतात, डोळ्यातून नुसत्या धारा लागतात. आमची वारी सिद्ध झाली असं म्हणतात आणि त्या ठिकाणाहून परत येतात. मला सांगा, ही भक्ती कोणी दिली आम्हाला? ही सगळ्या संतांनी आम्हाला भक्ती आमच्या पदरामध्ये टाकलेली आहे. आणि म्हणून कुठंतरी प्रत्येक माणसानं, संसारी प्रत्येक माणसानं ज्याच्या संसारामध्ये सुख असं हात जोडून उभं आहे, त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एकदा तरी ही वारी अनुभवली पाहिजे. 2 मैल, 5 मैल, 10 मैल पूर्ण वारी आम्ही अनुभवली पाहिजे कधीतरी. सोडा हा सगळा अहंकार, ही श्रीमंती, हा पैसा, हे गाड्या, हे घोड्या, हे सगळं नश्वर आहे. परब्रह्माचं स्वरूप एकदा डोळ्यांनी दिसलं ना, जन्माची सार्थकता झाली तुम्हाला सांगतो. आणि म्हणून ही परब्रह्माची भक्ती करण्याचं जे व्रत आहे आम्हाला, हे संतांनी दिलेलं आहे. त्यांचे खूप मोठे उपकार आमच्यावर आहेत. आजच्या या पूज्य पावन देवशयनी आषाढी एकादशीला सर्व संतांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. काही ज्यांनी आम्हाला भगवंताचं स्वरूप दाखवलं, ज्यांनी आम्हाला भक्ती सोपान दाखवले, जे भक्तीहून आम्हाला भक्तीचे वाट आम्हाला दाखवली, त्या भगवंताचं, परमात्म्याचं आम्ही सुस्वरूप आमच्या डोळ्यांनी बघू आणि पुन्हा एकदा सगळ्या संतांना, सकल संतांना नमस्कार करू आणि या वारकरी संप्रदायाला, या भागवत धर्माला आम्ही साष्टांग दंडवत घालू. कारण या भागवत धर्मानेच आम्हाला सगळी संजीवनी दिलेली आहे जगण्यासाठी. आणि या ठिकाणी माझी सेवा मी भगवंताच्या चरणी, संत मांदियाळ्याच्या चरणी नतमस्तक होतो, टाकतो. माझं काही चुकलं असेल तर ते माझं आहे, जे चांगलं असेल ते सर्व संतांचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय.